नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. सर्व फिट, सेफ, आनंदी असाल अशी अपेक्षा करतो. आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आजची मॅच होती आपली मुंबईची MI वर्सेस पंजाब किंग्स. MIची जी अवस्था होती त्याचप्रमाणे त्यांचा रिझल्ट पण लागला आहे आणि पंजाब जेवढी स्ट्रॉंग दिसते अजून स्ट्रॉंग झाली ती आजच्या रिझल्टनंतर. सगळ्या मॅच जिंकल्या त्यांची, फक्त एक मॅच त्यांची पावसामुळे होऊ शकली नाही. बाकी 5मधल्या 4 मॅच जिंकले आहेत पंजाबवाले आणि मुंबई 5मधल्या 4 मॅच हरले आहेत, एकच जिंकले आहेत. खूप कठीण परिस्थितीत दिसते मुंबई. जर मुंबई अजून अशाच 1-2 मॅच हरली ना तर मुंबई आत्तापासूनच प्लेऑफपासून बाहेर जाईल. तर मुंबईला खूप गरज आहे. मुंबईमध्ये काय जेल झालेले दिसत नाही प्लेयर, म्हणजे एक युनिटी बनवून खेळताना दिसत नाही. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आणि काय कळत नाही, ते थोडंसं म्हणजे कुछ तर गडबड आहे असं आहे. कारण त्याप्रमाणे टीम परफॉर्मन्स दिसत नाही. आता डिकॉकला ह्याला कोण एवढ्या 3-4 मॅचमध्ये आज खेळवला. त्यांनी पहिल्याच मॅचमध्ये 100 केले, नॉट आऊट. 60 बॉलमध्ये 112, 188चा स्ट्राईक रेट. ठीक आहे, एवढा पण अजून थोडा चांगला, कारण हल्ली 40 बॉल, 50 बॉल, 60 बॉल खेळतो ना त्या प्लेयरचा स्ट्राईक रेट 200+ असतोच असतो. ह्याचा 188 होता, चला ॲक्सेप्टेबल आहे. कारण ह्यांचे 2 विकेटच लवकर गेलेली मुंबईचे, रिकल्टन आणि सूर्यकुमार यादवला काय झालं आहे माहिती नाही, खूपच फॉर्म खराब आहे. 0वर आऊट झाला. आज रोहित शर्मा इंज्युअर होता म्हणून वाटतं तो खेळला नाही. त्याच्यानंतर नमन धीरला या लोकांनी वर पाठवलं आणि त्याने खूप चांगली इनिंग्स केली. 31 बॉल्समध्ये 53 समथिंग केले, 166च्या स्ट्राईक रेटने. त्याच्यानंतर बाकी काय, हार्दिक 12 बॉलात 14 वगैरे असे काय केले आणि नंतर हाच खेळलेला जास्त स्ट्राईक ह्याच्याचकडे होती, डिकॉककडे. त्यामुळे मुंबई पण एक 15 ओव्हरपर्यंत मुंबई असं वाटत होते 210-15 पर्यंत जातील, पण नंतर शेवटच्या 3-4 ओव्हर चांगल्या टाकल्या ह्याला कोणी खूपच पंजाबवाल्यांनी. तर कोणतो वैशाख आणि अर्शदीपने वगैरे, त्यामुळे हे लोक 194च करू शकले, 94 का 98च करू शकले. तर मला तेव्हाच वाटलं की स्कोअर थोडा कमी आहे पंजाबची जी सध्याचा फॉर्म आहे. तर असं वाटलं की त्यांना चेस करतील आणि तेच केलं. तशी प्रियांश आर्याला मोठी इनिंग खेळते आली नाही, पण जो काय खेळला तो त्यांनी तेवढ्या ह्याच्यात पण उडवून टाकला. 8 बॉलात 15 रन वगैरे केले त्यांनी काहीतरी. प्रभसिमरन सॉलिड फॉर्ममध्ये आहे, त्यांनी जवळजवळ प्रत्येक मॅचमध्ये तो परफॉर्मन्स देतो आहे. 39 बॉलमध्ये 80 रन्स, 205 स्ट्राईक रेट. हा फरक आहे. किती बॉल खेळला तो? 39 बॉल खेळला आणि स्कोअर 80 रन्स. तेच सांगतो मी, डिकॉक 60 बॉल खेळला आहे. तर हा फरक आहे थोडा थोडा. जर डिकॉक अजून 200 स्ट्राईक रेट खेळला असता तर हमखास 210पर्यंत MI जाऊ शकली असती. तर प्रभसिमरन आणि कॅप्टन श्रेयस अय्यर पण चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 35 बॉलमध्ये 66, त्याचा पण काहीतरी 188चा स्ट्राईक रेट होता. तर इझी विन झालं त्या लोकांना. 4 ओव्हर आधीच टार्गेट अचीव केलं. श्रेयस अय्यर, मी त्या दिवशी पण बोललो, हा एक कॅप्टन मटेरियल आहे. ह्याला लवकरात लवकर ना इंडियाच्या टीममध्ये T20 ODIमध्ये आणि टेस्टचा पण तो प्लेयर आहे. तर त्याला लवकरात लवकर, कारण काय आता त्याचं एज जे आहे तो परफेक्ट एज आहे. नंतर एकदा तो 32-33 झाल्यावर मग काय एवढा यूज नाही होणार त्याचा. तर त्याला टीममध्ये परमनंट स्थान देऊन कॅप्टनशिप देऊन बघायला पाहिजे, कारण खूप चांगले त्याचे डिसिजन असतात आणि खेळताना एवढा इंटेन्सनी तो खेळत असतो ना, तर मजा येते. म्हणजे ॲज अ लीडरसारखा खेळतो. कॅच बघायची होती त्याची, हार्दिक पांड्याची, ज्यांनी बाउंड्रीवर कॅच घेतली, त्यांनी घेतली म्हणजे बाउंड्रीवर कॅच केली तो आणि तो बाहेर जाणार होता. त्याच्या आधी त्यांनी बॉल आतमध्ये थ्रो केला आणि तिकडे हा होता तो फास्ट बॉलर, त्यांनी कॅच केली. आणि पण ती एवढी अफलातून कॅच होती ना की बाजूला मुंबई इंडियन्सचं हे होतं, प्लेयर बसले होते, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव बाजूला. करून बघा, सूर्यकुमारचा अक्षरशः केलेलं. तर रोहित शर्मा पण एकदम अचंबित झालं अशी कॅच होती. आणि श्रेयस अय्यरनी पण रिॲक्शन दिली मुंबईकरांना, कारण तो मुंबईचा प्लेयर आहे पण खेळतो पंजाबकडून. त्यामुळे त्यांनी हे केलं, क्राऊडबरोबर हे केलं. आणि हार्दिक पांड्याची कॅच होती ती. तर
कॅप्टन असे एक्झाम्पल ठेवणार तर ती टीम नेहमीच चांगलं करणार. त्याचे हे पण चांगले असतात, बॉलिंगचे डिसिजन वगैरे, बॉलर पण म्हणजे ठीकठाक आहे त्याच्याकडे. तर पंजाब, RCB ह्या 2 टीम आणि RR खूप पॉवरफुल दिसतात आहे. मुंबईची अवस्था बिकट आहे. मुंबईला लवकरात लवकर काहीतरी करायला लागणार आहे. रोहित शर्मा काय माहिती कधी फिट होऊन खेळेल. मुंबईचं आज चांगली स्टार्ट मिळायला पाहिजे, कारण रिकल्टन चांगला खेळत होता, आजच तो लवकर आउट झाला. कारण पॉवर प्लेमध्ये जी टीम चांगलं करणार ना ते 200+ रन्स करतात. पॉवर प्लेमध्ये मिनिमम 70+ रन करायला पाहिजे. असं आता मी जे बघतोय, जे 200 टीम जी स्कोअर बनवते ना, ते पॉवर प्ले खूप चांगला खेळतात. त्याच्यात 80 किंवा 90पर्यंत स्कोअर करतात, 75 वगैरे समथिंग. तर 70 रन्स तरी पाहिजे. त्याच्यानंतर मग मिडल ओव्हरमध्ये पण स्कोअर करत राहायला पाहिजे. 200 स्कोअर पाहिजे. आता सध्या जी क्रिकेट खेळली जाते त्याच्यात 200 स्कोअर करणं गरजेचंच आहे. आणि ते पण तुम्ही डिपेंड करू शकाल की नाहीची गॅरंटी नाही, जर पिच तसंच सपाट असेल तर. जसप्रीत बुमराला बिलीव्ह नाही करणार, अजूनपर्यंत ह्या IPLमध्ये एकही विकेट नाही मिळालं आहे. आज पण त्यांनी 41 रन्स दिले. पहिल्या 2 ओव्हर चांगले टाकलेले, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 14च रन होते, 1-4. त्याच्यातले पण 1 4 मिसफिल्डवर गेला. नंतरच्या 2 ओव्हरमध्ये खूप रन्स गेले त्याला. श्रेयस अय्यरनी पण त्याला सोडलं नाही, सिमरननी पण सोडलेलं आहे. त्यामुळे काय माहिती पिच एवढं असं होतं की बुमरासारखा बॉलर पण 41 रन्स देतो 4 ओव्हरमध्ये, 10 रन्स पर ओव्हर. तसं बुमराची स्किल पण आहे चांगली, पण माहिती नाही आज तशी बॉलिंग नाही झाली त्याच्याकडून. कॉमेंटेटर सांगत होते बुमराला जर तुम्ही पॉवर प्लेमध्ये बॉलिंग नाही देते मग तुमच्यासाठी विकेट कोण काढणार, आणि मग नंतर पॉवर प्लेच्या नंतर आणून काय फायदा, कारण तोपर्यंत पॉवर प्लेमध्ये टीम एवढा स्कोअर करते की नंतर आणलं तरी काही यूज नाही. तरी बुमराला दुसरी ओव्हर दिली आज, पण त्याच्याबद्दल ते लोकांचं म्हणणं होतं पहिल्याच ओव्हरला 21 रन गेले. ती जर बुमराने ओव्हर टाकली असती, विकेट आला असता किंवा स्कोअर कमी असता, तर तेवढा मोमेंटम किंवा ती स्टार्ट त्यांना मिळू शकली नसती. त्याच्यात विकेट द्यायचे चान्सेस. मग पहिल्याच ओव्हरला 21 रन्स गेल्यावर चेजिंग टीमचा हे वाढणारच ना, कॉन्फिडन्स. तर या सगळ्या गोष्टी असतात ज्या कॅप्टन्स, कोच यांनी डिसाईड करायला पाहिजे. मुंबईच्या टीममध्ये खूप प्रॉब्लेम आहेत मित्रांनो. बॉलिंग आहेत प्लेयर चांगले मोठे मोठे परफॉर्मन्स, पण ते एकत्र टीम काय तर टीम गेमसारखं दिसत नाही आहे. डिकॉकने केले, बाकी सगळे बॅट्समॅन फ्लॉप, आणि थिरने केले. सॉरी, ते जर कलेक्टिव्ह असता, थोडं सूर्यकुमार खेळला असता, हार्दिकचे थोडे रन्स असते तर स्कोअर बेटर झाला असता. बॉलिंगमध्ये पण तो स्पिनर आहे अली, त्यांनी 2 विकेट घेतले 32 रन देऊन. बाकी त्याशिवाय एकही बॉलरला, म्हणजे शार्दूलला काय विकेट मिळालं, पण 12 रन्स, 14 रन्स, 15 रन्स पर ओव्हर एवढा स्ट्राईक रेटनी त्यांनी रन्स दिले. तर खूप कठीण आहे. शार्दूल म्हणा, चहर म्हणा, इन्क्लुडिंग बुमरा, तो आज स्पिनरने ठीकठाक टाकली त्यांनी. बोल्ट आज नव्हता, पण बोल्टला पण 14 रन्स पर ओव्हर रन्स खाल्लेले आहेत त्यांनी. तर सॅटनरला घेतात, तर सॅटनर पण ठीक आहे, सॅटनर तरी कंटेन करतो, विकेट नाही मिळत, पण ती पण खूप कुछ तो करना पडेगा मुंबई. आणि मुंबई म्हणजे मुंबई एक अशी टीम आहे की ती खूप फॅन फॉलोइंग आहे, त्यांचा क्राऊड आणते. त्यामुळे मुंबईला चांगलं करणं गरजेचं आहे. म्हणजे टुर्नामेंटसाठी तरी मुंबई जर अशीच हरत राहिली तर खूप बोरिंग होतं मग IPL. कारण मुंबईमध्ये असे प्लेयर आहेत की खूप एक्साइटिंग क्रिकेट खेळू शकतात. हार्दिक, सूर्यकुमार, तिलक वर्माचा फॉर्म सध्या खराब आहे, बुमरा, रोहित शर्मा, रिकल्टन, या लोकांना परफॉर्म करून दाखवावं लागेल. तर आज मुंबईच्या प्रेक्षकांना निराशा मिळाली, पण होप पुढची मॅच आपण विन करू. पंजाब चांगल्या फॉर्ममध्ये दिसते. पंजाब सुपर 4मध्ये प्लेऑफमध्ये जाईलच नक्कीच.
कॅप्टनशिप चांगली आहे त्यांची, फिल्डिंग बॉलिंग स्टॉप. तर उद्याच्या मॅचवर बघू काय होतं, रिव्ह्यू करूया आपण. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सेफ राहा, आनंदी राहा.